मुसळधार पावसामुळे विरार पश्चिमेतील पारोळ गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। मुख्य रस्त्यावर पाणी साचले त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय। नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले त्यामुळे व्यापाऱ्यांचं देखील नुकसान झालंय। पारोळ भिवंडी रोडवर पाण्याचा अंदाज न आल्यानं एक टेम्पो रस्त्यात कलंडलाय। सखल भाग अजूनही पाण्याखाली आहेत आणि या परिसरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। शहराला 3 दिवसांपासून पावसानं चांगलं झोडपलेलं आहे आणि संपूर्ण शहर हे जलमय झालेलं आहे। कामावर निघालेले नागरिक आपल्या घरी पुन्हा परतायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहिलं तर मी सध्या विरार डोंगरपाडा रस्त्यावरती उभा आहे। त्या ठिकाणी संपूर्ण परिसर हा जलभराव झालेला आहे। त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करत या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे। आपण जर समोरचा दृश्य या रस्त्याची पाहिली, डोंगरपाडा ग्लोबल सिटीकडे जाणारा हा मार्ग आहे आणि या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आपल्याला दिसते। ही गर्दी जे रेल्वे सेवा जी विस्कळीत झालेली आहे त्याचा फटका या नागरिकांना बसलेला आहे। कामावर जाणारे हे नागरिक आहेत, पुन्हा आपल्या घरी जातात, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक जी आहे ती संपूर्ण बंद आहे। आपण जर पाहिलं तर समोर जी वाहनं आहेत ती बंद पडलेली वाहनं या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक नागरिकांना या पावसाचा फटका बसलेला आहे। अनेक दुकानदारांना असेल, इमारतीला असेल, अशा पद्धतीने पाणी जाऊन दुकानं इमारतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। गेल्या 3 दिवसांपासून वसई विरार शहराला पावसानं चांगलं झोडपलेलं आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे। आता या शहरातील पाण्याचा निचरा नेमका कधी होणार हे पाहण्याचा महत्त्वाचं ठरणार आहे। महापालिकेची यंत्रणा या ठिकाणी आपल्याला कुठे उपस्थित असताना आता आपल्याला पाहायला मिळतात, कारण महापालिकेची यंत्रणा नेमकी गेली कुठे असा प्रश्न आता जनता विचारत आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार।